नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये। आज आपण वर्ग 10वा इंग्रजी यामधील एल्बो स्टेटमेंट 8 यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 3 बघणार आहोत। व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर नेहमीप्रमाणे तुम्हाला विनंती राहील की जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। पहिला आहे इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पेरेंट्स। काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहे टीचर करता पहा। आज द स्टुडंट टू रीड द पॅसेज टू फाइंड आउट द आन्सर ऑफ द क्वेश्चन गिवन ॲट द बिगिनिंग। म्हणजे सुरुवातीला काही तुम्हाला प्रश्न दिले जातील, ते प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पॅसेज वाचून द्यायचे आहेत, म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक काय वाचायचं आहे, पॅसेज वाचायचं आहे। इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स काय दिलेलं आहे, रीड द गिवन पॅसेज टू फाइंड आउट द आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन। पहा, तुम्हाला पॅसेज काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि प्रश्नाची उत्तरं शोधायची आहेत। त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे पहा, रीड द गिवन पॅसेज टू फाइंड आउट द आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन। क्वेश्चन दिलेले आहे, अगोदर क्वेश्चन वाचून घ्या। व्हॉट इज द टेम्परेचर नीडेड टू बेक द बिस्किट? फॉर हाऊ मच टाइम शुड द बिस्किट चिल्ड इन द फ्रीज? व्हॉट आर द असेन्शियल इंग्रेडियंट्स टू बेक शॉर्ट ब्रेड बिस्किट? आता बा प्रश्न याच्याकरता अगोदर वाचले की प्रश्न जर आपल्या लक्षात आले तर आपण पॅसेज वाचता वाचता आपल्याला उत्तरंसुद्धा लवकर सापडतात। प्रश्न माहीत असतील तर उत्तर आपण पाहू, नाही का? म्हणून अगोदर प्रश्न वाचून घ्यायचे, समजून घ्यायचे प्रश्न काय आहे आणि मग पॅसेज वाचायचा। आता आपण पॅसेज वाचू पहा। शॉर्ट ब्रेड बिस्किट हा पॅसेज दिलेला आपल्याला। इन्ग्रेडियंट्स कोणते कोणते राहतात, त्याच्यामध्ये घटक द्रव्य कशापासून बनतात ते बिस्किट। 125 ग्रॅम आर 40Z बटर असतो। 55 ग्राम आर 2AZ कॅस्टर शुगर। 180 ग्राम और 60Z प्लेन फ्लॉवर। त्यानंतर मेथड काय आहे याची बनवण्याची पद्धत। हीट द ओवन टू 190 सेल्सियस और 375 फॅरनहाइट और गॅस 5 मिनिट। बीट द म्हणजे ओव्हनवर जर करायचं असेल तर 190 डिग्री सेल्सिअसपर्यंत किंवा 375 फॅरनहाइटपर्यंत आणि गॅसवर 5 मिनटं ठेवायचं आहे जर ओव्हन नसेल तर। त्यानंतर दुसरी पद्धत आहे, त्याच्यामध्ये दुसरी स्टेप आहे, बीट द बटर अँड द शुगर टुगेदर अंटिल स्मूथ। बटर आणि शुगर जोपर्यंत स्मूथ येत नाही त्यापर्यंत त्याला बीट करा। स्टीयर इन द फ्लॉवर टू गेट स्मूथ पेस्ट। ढवळा फ्लॉवरमध्ये त्याच्यामध्ये स्मूथ पेस्ट होण्याकरता। टर्न ऑन टू वर्क सरफेस अँड जंटली रोल आउट अंटिल द पेस्ट इज 1 सेंटीमीटर ½ इंच थिक। आणि सरफेसला जंटली हळूवारपणे त्याला रोल करा, म्हणजे असं रोल करा जसा पोळ्या लाटतो तसं, जेव्हापर्यंत 1 सेंटीमीटर होणार नाही तोपर्यंत। त्यानंतर कट इन टू राउंड्स ऑर फिंगर्स अँड प्लेस ऑन टू बेकिंग ट्रे। त्याचे तुकडे करा, आपल्याला जेवढ्याला वाटते तेवढ्याला, फिंगर जेवढ्याला किंवा गोल करा, कशी करा तुम्हाला जसं बिस्किट पाहिजे तसे, आणि बेक ट्रेमध्ये ठेवा। त्यानंतर स्प्रिंकल विथ आयसिंग शुगर अँड चिल इन फ्रीज फॉर 20 मिनिट्स। फ्रीजमध्ये थंड होण्याकरता किती वेळ ठेवायचं आहे? 20 मिनिटं। बेक इन द ओव्हन फॉर 15 to 20 मिनिट्स। ओव्हनमध्ये किती वेळपर्यंत भाजायचं आहे? 15 ते 20 मिनटं भाजायचं आहे। टेम्परेचर अगोदर दिला आहे। आर अंटिल पेल गोल्डन ब्राऊन, किंवा जोपर्यंत पिवळसर पडणार नाही तोपर्यंत त्याला भाजा। सेट असाइड टू कूल ऑन अ वायर रॅक, आणि बाजूला मग ठेवा थंड होण्याकरता। या प्रकारे आपण शॉर्ट बिस्किट बनवू शकतो। यावरील जे प्रश्न दिलेले आहेत ते पहा। पहिला प्रश्न होता, व्हॉट इज द टेम्परेचर नीडेड टू बेक द बिस्किट? किती टेम्परेचर पाहिजे? 190 डिग्री सेल्सिअस किंवा 375 फॅरनहाइट, गॅस 5 मिनिट। दुसरा आहे, फॉर हाऊ मच टाइम शुड द बिस्किट चिल्ड इन द फ्रीज? किती मिनटं? 20 मिनटं, 20 मिनिट्स। व्हॉट आर द असेन्शियल इंग्रेडियंट्स टू बेक शॉर्ट ब्रेड बिस्किट? कोणते पदार्थ लागतात आवश्यक शॉर्ट ब्रेड बिस्किट बनवण्याकरता? तर 125 ग्राम किंवा 40Z बटर, 55 ग्राम किंवा 220Z कॅस्टर शुगर, आणि त्यानंतर 180 ग्राम किंवा 60Z प्लेन फ्लॉवर असं याला इन्ग्रेडियंट्स लागतात, घटकद्रव्य लागतात। ते लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये पहिलं झालेलं आहे।
त्यानंतर प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय करायचे आहे, रीड एनी पॅसेज फ्रॉम युअर टेक्स्टबुक. तुमची पुस्तक त्यातून कोणताही तुम्ही पॅसेज वाचू शकता आणि त्याच्यामधून कशाकरता वाचायचं आहे, टू फाइंड आउट द आन्सर ऑफ द क्वेश्चन गिवन बिलो द पॅसेज. त्या पॅसेजच्या खाली प्रश्न दिलेले असतात, त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरता तुम्हाला पॅसेज वाचून त्या प्रश्नाची उत्तर शोधायची आहे. कोणताही पॅसेज घ्या तुमच्या आवडीचा आणि शोधून पहा, प्रॅक्टिस आहे ही. त्यानंतर ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये रीड द गिवन पॅसेज टू फाइंड आउट द आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन. क्वेश्चन दिलेले आहे तुम्हाला, या क्वेश्चनचे उत्तर देण्याकरता तुम्हाला अगोदर पॅसेज वाचावं लागेल. अगोदर आपण प्रश्न वाचून घेऊ, त्यानंतर प्रश्न समजल्यावर पॅसेज वाचू, पॅसेज समजून घेऊ. वेन वाज रस्किन बॉन्ड अवॉर्डेड विथ पद्मश्री. पद्मश्री अवॉर्ड केव्हा मिळालं रस्किन बॉन्ड यांना. दुसरा प्रश्न आहे, फॉर विच बुक डिड ही गेट साहित्य अकादमी अवॉर्ड. त्याला कोणत्या पुस्तकाकरता साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाला. आणि व्हेअर डिड रस्किन बॉन्ड लिव्ह. रस्किन बॉन्ड कुठं राहायची. त्याच्यानंतर याच्यावर पॅसेज दिलेला, तो पॅसेज वाचू आपण पहा. रस्किन बॉन्ड 1934 इज ॲट इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. ही लिव्ज with his adopted family in Landor in Missouri, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. तर पहा, हे एक भारतीय वंशाचे ब्रिटिश वंशाचे काय इंडियन ऑथर होते, ब्रिटिश वंशाचे. ते एका ॲडॉप्टेड फॅमिलीमध्ये, म्हणजे ज्यांनी काय केलेलं होतं, ते मुलांना अनाथालयातून घेतात ना, तशा प्रकारे यांना ॲडॉप्ट केलेलं होतं मसुरीमध्ये. आणि मसुरीच्या एका फॅमिलीने इंडियामध्ये. इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन पहा, भारतीय जे इंडियन काउन्सिल आहे चाइल्ड एज्युकेशनची, त्यांनी यांना ओळखलं होतं यांच्या रोलला, की लहान मुलांच्या साहित्यामध्ये यांचं महत्त्वाचं स्थान आहे बा. त्यांची ओळख याबद्दल त्यांनी केलेली होती आणि त्यांना साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळाला होता 1992ला. कशाकरता, त्यांची एक पुस्तक होती आवर ट्रीज स्टील ग्रो इन ढेरा याकरता. आणि सोबतच पद्मश्री आणि पद्मभूषण हे सुद्धा त्याला 1999 आणि 2014मध्ये मिळालेले होते. आता यावरील प्रश्न पहा. पहिला प्रश्न दिलेला आहे, वेन वॉज रस्किन बॉन्ड अवॉर्डेड विथ पद्मश्री. आता पद्मश्री त्यांना केव्हा मिळालं, इन 1999 केव्हा मिळालं. उत्तर दिलं आपल्याला इथं 1999ला. दुसरा प्रश्न आहे, फॉर विच बुक डिड ही गेट साहित्य अकॅडमी अवॉर्ड. कोणत्या पुस्तकाकरता, आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा. आणि तिसरा प्रश्न आहे, व्हेअर डिड रस्किन बॉन्ड लिव्ह. कुठं राहायचे, इन लंडन मसुरी इंडियामध्ये. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, रीड द गिवन न्यूज टू फाइंड आउट द आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन. तुम्हाला ही न्यूज दिलेली आहे, ती न्यूज चांगल्या प्रकारे वाचायची आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला सोडवायची आहे. अगोदर आपण प्रश्न वाचून घेऊ. व्हॉट डिड IMD से. दुसरा आहे, व्हेन विल दिल्ली स्टार्ट रिसिविंग द मान्सून रेन्स. आणि तिसरा आहे, ॲज पर IMD फॉरकास्ट व्हॉट विल नॉट हॅपन टिल नेक्स्ट 5 days. हे 3 प्रश्न आहे. IMDनं काय म्हटलेलं आहे, दिल्लीमध्ये केव्हा मान्सून सुरू होईल, मान्सूनचा पाणी. आणि IMDनं काय फोरकास्ट भाकीत केलेलं आहे. IMDच्या फोरकास्टनुसार, भाकितानुसार, व्हॉट विल नॉट हॅपन टिल नेक्स्ट 5 days. पुढच्या 5 दिवसापर्यंत काय होणार नाही. आता आपण अगोदर पॅसेज वाचूया. वेदर अपडेट, क्लाउडी इंटरमिटेंट इंडिया 1 hour 23 minutes ago. हे न्यूज आहे. तर नॅशनल कॅपिटल दिल्ली इज लाईकली टू विटनेस प्री-मान्सून शॉवर ऑन फ्रायडे. द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD said, as per the IMD forecast, the condition further advance of monsoon over Delhi may not happen at least till the next 5 days. Delhi would start receiving the monsoon rains only by June 29 after a delayed onset over Kerala. तर याच्यावरची प्रश्न पहा. व्हॉट डिड IMD से. IMDनं काय म्हटलं. पहा, IMD said, as per the IMD forecast, the condition further advance of monsoon or Delhi may not happen at least till the next 5
डेज असं म्हटलेलं आहे. व्हेन विल दिल्ली स्टार्ट रिसिव्हिंग द मान्सून रेन, केव्हा सुरू होणार आहे दिल्लीला पाणी? ओनली बाय जून 29. ओनली बाय जून 29 दिल्ली वुड स्टार्ट रिसिव्हिंग द मान्सून रेन ओनली बाय जून 29. त्यानंतर तिसरा आहे ॲज पर IMD फोरकास्ट व्हॉट विल नॉट हॅपन टिल नेक्स्ट 5 days. पुढचे 5 दिवसपर्यंत काय होणार नाही कोणाच्या? भाकितानुसार IMDच्या. तर काय आहे? मान्सून ओव्हर दिल्ली मे नॉट हॅपन. मान्सून ओव्हर दिल्ली मे नॉट हॅपन ॲटलिस्ट नेक्स्ट 5 days. तर या प्रकारे हे प्रश्नाची उत्तरं पाहिले आपण. त्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? आज द स्टुडंट टू रीड द स्मॉल पॅसेज फ्रॉम द टेक्स्ट बुक टू फाइंड आउट द आन्सर ऑफ द क्वेश्चन गिवन बिलो द टेक्स्ट. तुम्हाला तुमचे इव्हॅल्युएशन कशावरून होणार आहे? तुमचे शिक्षक तुम्हाला एखादी पॅसेज वाचायला देतील आणि त्यावरचे प्रश्न त्याच्या खाली असतात ते प्रश्न सोडवायला देतील आणि तुम्ही जर योग्य प्रकारे सोडवलं तर तुमचं चांगले म्हणजे इव्हॅल्युएशन झालं बा, तुम्ही पास झाला असं त्याचा अर्थ होईल. तुम्हाला ते समजलं, पास झाला म्हणजे तुम्हाला ते समजलं. दीक्षा व्हिडिओ ई कंटेंटमध्ये काहीच दिलेलं नाही. त्यानंतर माय टेक अवे टुडे आय लर्न, आज काय शिकलो आपण? टू फाइंड आउट द आन्सर टू द गिवन क्वेश्चन बाय स्कॅनिंग फॉर द स्पेसिफिक नीडेड इन्फॉर्मेशन. की आपण प्रश्न कसे शोधायचे दिलेल्या उत्तर कशी शोधायची दिलेल्या प्रश्नावरून. ती स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट अशी जर माहिती दिली असेल निडेड आवश्यक तेवढ्यावरून आपण प्रश्नाची उत्तरं शोधू शकतो. हे गोष्ट आपल्याला या ॲक्टिव्हिटीतून करलेली आहे. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ॲक्टिव्हिटीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.